नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण भेंडी लागवडीबद्दल बोलणार आहोत। ही आहे उत्तम दर्जाची भेंडी आणि अशा प्रकारे तुम्ही ती पिकवू शकता। डू दीज 3 थिंग्स: सीड, ट्रीटमेंट, ड्रिप इरिगेशन अँड टाइमली न्यूट्रिशन। Do these 3 things: seed treatment, drip irrigation, and timely nutrition. बघितलं का? ही आहे आपली भेंडी शेती। किती हिरवीगार निरोगी झाडं आहेत। टिप्पणी वापरून आपण पाण्याची बचत करतो आणि पीक जोरदार वाढवतो। गुड मॉर्निंग एवरीवन, टुडे we'll cover key okra production techniques. So what's the best time to sow? Early mornings and late afternoons are ideal. See this spacing? Crucial. नमस्ते, आज आपण गावरान पद्धतीने भेंडीचं पीक कसं वाढवायचं याबद्दल बोलू। होय साहेब, आम्हाला तेच शिकायचं आहे। चला पिकाजवळ जाऊन बघूया। नमस्ते मित्रांनो, आज आपण भेंडी पिकाचे उत्पादन कसे वाढवायचे ते शिकणार आहोत। होय, आम्हाला नवीन तंत्रज्ञान शिकायचे आहे। या नवीन पद्धतीमुळे तुमचा नफा वाढेल आणि पीक अधिक चांगले येईल। खूप खूप धूप। नमस्कार मंडळी, आज आपण भेंडीच्या पिकाबद्दल माहिती घेणार आहोत। अरे ही लागवड कशी करायची ते सांग। नक्कीच बियाणे आणि खताचं प्रमाण योग्य पाहिजे। बरोबर आहे तुमचं। नमस्कार शेतकरी मित्रांनो, विशाल तुपे अण्णा तुमच्यासाठी घेऊन आलोय। अधिक माहितीसाठी फॉलो करा आमच्या चॅनलला।